तर ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही रान पेटवलं त्यांच्यासोबत आता ही निवडणुकीला सगळ्यांना आपल्याला सामोरं जायचं आहे. महायुती म्हणून आपण सगळे एकत्र जाते. अजून सुरुवात झालेली आहे बाबा, अजून पावसाळा पुरा यायचे आहेत, निवडणुका होतील की नाही ते बघायचं आहे. असला आमचा सर्वांचे सर्वसेवा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम असे आहेत, ते निर्णय घेतील असा विषय येतो. आता मी माझ्या शब्दात काही फरक नाही, त्यांच्या पुढे आम्हाला कोणाला जाता येत नाही. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. मुश्रीफ साहेब काय माझे दुश्मन नाही, ते विरोधक नाही आहेत. कारण ज्या गोष्टी 1310 आणि 427 ज्या अपात्र डेऱ्या होत्या त्याच्यावरून आमचा तो शेतकरी जर ते पात्र झाले असत्या तर आमचे आदरणीय बर्मवना पाटील साहेब आणि आदरणीय आमचे माधवराव माडी साहेब या लोकांनी जे संस्था 40-45 पासून नरके साहेब असतील किंवा आदरणीय त्यांच्या अगोदर कोणी कुठल्या नेत्यांनी केल्या अशा त्यांना मध्ये कुठला महत्वच राहिलं नसतं ना. मग आता मुश्रीफ साहेबांचा मुलगा चेअरमन झाला, उद्या त्यांची मुलगी झाली असती किंवा सुनबाई झाली असती, मग आम्हाला कोणाची संधी मिळाली असती ना. हा आवाज शेतकऱ्या कुटुंबांचा होता आणि शेतकऱ्यांच्या हिताचा होता आणि सर्वसामान्य जिल्ह्याचे सर्व शेतकरी बांधवत होता. हा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता आणि सत्य होता. त्यामधल्या 1710 पैकी 1100 तर अपात्र झाल्या. माझे आरोप तर सिद्ध होतात ना. तुमचे सगळे प्रश्न सुटलेत असं म्हणायचं अजिबात नाही. कशी बघता ही निवडणूक? जसं परिस्थिती असेल तसं माझी मोठी बहीण आणि आम्ही सर्वच तिला ताईंच्यावर सोडले, आमच्या शोमिका ताईंवरती. काही गोष्टी आता तसे खेळीमेळच्या असतात, तर तसं आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. झालेला अन्याय पुन्हा होऊ नये याची हमी द्यावी आणि साहेब सक्षम आहेत आमचा निर्णय घेतील. माझी भगिनी पण मला बोलल्यात मी तुमच्या सोबत